नमस्कार, मी मनोहर पवार. टीव्ही 1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. नवदुर्गा या सदराखाली आपण आजपासून टीव्ही 1 मराठीच्या माध्यमातून जवळजवळ 9 दिवस आपण जत तालुक्यातील ज्या यशस्वी महिला आहेत त्यांचं कार्यकर्तृत्व आपण टीव्ही 1 मराठीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांसाठी देणार आहोत. माझ्या समवेत या ठिकाणी निगडी खुर्द तालुका जत जिल्हा सांगली येथील अंगणवाडी सेविका सौ वैशाली बाळसू साळे आज माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित. मॅडम नमस्कार. नमस्कार. नवदुर्गा या सदराच्या माध्यमातून आपण टीव्ही 1 मराठीच्या माध्यमातून गेले 18 वर्षे आपण अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांची सेवा केलेल्या तुमच्या या शाळेच्या माध्यमातून अनेक यशस्वी विद्यार्थी घडलेले आहेत. आपण उमेद या महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही पुढे आहात. एकंदरीत गेल्या 18 ते 20 वर्षांमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलेलं आहे. सुरुवात तुमची कशी झाली सामाजिक कार्य? सुरुवात म्हणजे मी 1 जून 2006 रोजी अंगणवाडी सेविका म्हणून लागले. माझं लग्न झालं 2001. तेव्हापासून म्हणजे थोडीशी मला माझ्या वडिलांपासून माझे आजोबा पण माझे समाज कार्यात होतेच, त्यात थोडीफार वडिलांना पण त्याच्यात आवड होती आणि ते वडिलांचे गुण म्हणा समजा ते माझ्या रक्तात थोडेसे आहेतच म्हणा. मला दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्यां जर एखादी अडचणीत असेल तर मी त्यांना मदत जरूर करते. मी स्वतःचा कधीच विचार करत नाही आणि मला समाज कार्याची आवड आहेच पहिल्यापासून. माहेर माझं मंगळवेढा तालुक्यातील भोसे. बालपण माझं भोशातच गेलं. मी 10वी पर्यंत शिक्षण भोशातच इंग्लिश स्कूलमध्ये शिकले. तिथून पुढे 11वीला मंगळवेढा इंग्लिश स्कूलमध्ये शिकले आणि तिथं TY झाल्यानंतर माझं पुढचं शिक्षण शिवाजी विद्यापीठात MA साठी मी ऍडमिशन घेतलं. BA झाल्यानंतर माझं लग्न झालं. 2020ला माझं BA पूर्ण झालं. 2001 ला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सरांनी म्हणजे शिक्षण पूर्ण करण्याची अट्ट तर म्हणजे मी घातलीच होती, कारण मी मोठी घरात सगळ्यात. माझ्या 5 बहिणी आहेत, 1 भाऊ आहे मला आणि सगळ्याजणीच आम्ही 5 बहिणी माझ्या ग्रॅज्युएट आहेत. माझे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांना म्हणजे शिक्षणाची आवड, तर शिक्षणाच्या बाबतीत मुलींना कधीच त्यांनी हे केलंच नाहीये. हो, सुशिक्षित. आणि माझे आजोबा पण शिक्षकच होते. वडिलाचे वडील शिक्षक, आईचे वडील शिक्षक होते. अनेक मुलींना असं वाटतंय की आपण लग्नाच्या अगोदर नोकरी केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असं का त्यावेळेला तुम्हाला वाटलं? नाही वाटलं, म्हणजे सरांना माझं TY झाल्यानंतर BEdचं माझं स्वप्न होतंच. BEd म्हणजे कसं, लग्न झालं, BA लग्न झाल्यानंतर MA ला मी ऍडमिशन विद्यापीठात घेतलं. 2002ला MA पूर्ण झाली. तिथंच लग्न झाल्यावर 2 वर्ष सरांनी मला बाहेर घातलं. 4 मे 2001ला लग्न झाल्यानंतर 2001 ते 2002 ला माझी MA कम्प्लीट झाली. तिथून मला MPhil ला ऍडमिशन मिळालं होतं. 15 दिवस मी MPhil केलं. सरांची इच्छा होती मी PhD ला रजिस्ट्रेशन करावं, तिथंच थांबावं, पण मला त्यावेळेस काही एवढं असं म्हणजे हे वाटलं नाही. BEdचं ओढ जास्त होती. BEd केलं की नोकरीची हमी आहे असं बोलत होते, पण त्यावेळेस हो, माझं BEd 2004-5 ला गोबी कॉलेजमध्ये झाले, आपल्या जतमध्ये, गंगाबाई गोबी कॉलेज. एकंदरीत BEd झाल्यानंतर तुम्ही मग काय हायस्कूलच्या नोकरीच्या गेला किंवा काय? हो, गेले होते. 2-4 संस्थेत इंटरव्ह्यू दिल्या. दरीवडीला माझं थोडस म्हणजे काम होण्यासारखं होतं. आपले त्यावेळेस जागरी सर म्हणून शिक्षणाधिकारी होते. ते अंगणवाडीला म्हणजे आमच्या तिथं जिल्हा परिषद विजयनगरला शाळेला व्हिजिटला आले होते. त्यावेळेस त्यांनी माझ्या अंगणवाडीत आले, बोलले, शिक्षण विचारलं. ME BEd आहात मॅडम तुम्ही आणि अंगणवाडीवर काम करत नाही? सर म्हणलं मला काहीच म्हणजे असं हे वाटत नाहीये. लहान मुलांची म्हणजे देवाघरची फुलंच. मला म्हणजे असं मोठ्या आणि लहानात म्हणजे असं फरक नाही वाटत, कारण लहान बालकच ही आपली उद्या नवी आपली भविष्यात ही देशाचं भविष्य आहे. त्यामुळे मी जर दुसरीकडे लागले तर करतेच आहे, पण मी सध्या सेविका म्हणून ही काम स्वीकारले. अंगणवाडीला कधी तुम्ही सुरुवात केली? अंगणवाडीचे 2006 पासूनच. 2006 ला पहिली सुरुवात झाली. पहिला दिवस कसा वाटला तुम्हाला?
बीएडचं तुमच्या डोक्यामध्ये आणि तुम्ही एवढं MA BEd PhD करणारी माणसं आणि अशा छोट्याशा मुलांना शिकवायचं आहे आपल्याला आणि इथून आपलं हे वेगळ्या पद्धतीचं करिअर आहे, त्यानंतर पहिला दिवस कसा येईल तुमचा? थोडे दिवस त्रास झाला. सगळी म्हणायची MA BEd मॅडम आणि तुम्ही अंगणवाडीवर काम करताय, असं थोडं हे झालं. मानसिक माझी थोडीशी हे झाली, पण नाही मला काय म्हणजे असं कुठल्या मुलांचा शिक्षकाची जिद्द सोडली नाही. कंटिन्यू सुरू झालं. हो. आता किती वर्ष झाले तुम्हाला? आता मला 18 वर्ष पूर्ण झाली. पहिल्यांदा साधारणतः माझ्या माहितीसोबत 1500 ते 1800 रुपये पगार होता. माझं पहिलं 1838 काहीतरी माझं पहिला पगार होता, तिथून सुरुवात झाली. कसे असते तुमचे शेड्यूल, कसं असतं? ग्रॅज्युएट आणि आम्हाला म्हणजे कसं ह्याच्यानुसार देतच नाहीयेत, म्हणजे सर्व्हिसनुसार अगोदर देत होते म्हणतात असं, पण मी लागल्यापासून तर म्हणजे असं पगारवाढीचं मी लागले त्यावेळेसच पगारवाढ झाला आणि तिथूनच म्हणजे वाढ होत ही गेलेलीच आहे. आता शाळेची सुरुवात कशी असते सकाळपासून? सकाळी 10:30 ते अंगणवाडी मदतनीचं टायमिंग असतं 10:30, सेविकेचं टायमिंग असतं 10:45 ते 4 पर्यंत. काय मुलांना किती वेळ शिकवत आहे? मुलांना खाऊ किती वाजता देत आहे? मुलांना खाऊचं टायमिंग 2चं असतं. सकाळी 12 वाजता नाश्ता असतो, दुपारी 2ला मध्यान्ह भोजन म्हणजे आहार, खिचडी, वरण भात हे दिलं जातं आणि मधल्या वेळेत जे 2 तास असेल त्यावेळेस शारीरिक बौद्धिक खेळ घेतले जातात मैदानावरचे. आणि आता सध्या आकार अंकुर त्यानुसार आमचे वर्गामध्ये हे असते. मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. आता सध्याच्या ह्याच्यात तर अंगणवाडी म्हणजे एवढं पहिलं अगोदर एवढं हे नव्हतं, म्हणजे नियम नव्हते अंगणवाडीला. आता सगळ्या शाळा प्रायव्हेट पाया आहे. पहिलीला जाणं म्हणजे त्या अंगणवाडीला बेसिक अंगणवाडीत बालकांना आलं पाहिजे की आम्हाला आता सरकारनं पण नाट्य घातलेली आहे आणि आम्ही बालकांना म्हणजे घडवतो तसं त्यांना शिक्षणही देतोय आणि त्यांच्याकडून करूनही घेतोय. गेले 18 वर्ष आता पूर्ण झाले तुम्हाला अंगणवाडी? हो, 18 वर्ष पूर्ण झाले. त्या माध्यमातून किती विद्यार्थी घडवले? माझ्या जवळजवळ 5-6 बॅचेसची मुलं आहेत. आता सध्या तो म्हणजे जॉबला पण लागलेत, इंजिनियर झालेत, एक मुलगा डॉक्टर झालाय आणि काही जॉब करतात, काही शेती करतात, पण बऱ्यापैकी मुलं जॉबला लागले. मुलं येतात परत भेटायला? हो येतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या त्या दिवशी बरेच आल्यानंतर गावाकडे आपल्या शाळेत येतात. हो भेटून जातात. एकंदरीत अंगणवाडीच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा तुम्ही महिला बचत गटाची स्थापना केली. 4-5 महिला बचत गट स्थापन केले, महिलांना एकत्र केला तुम्ही. त्यानंतर तुमचा एक स्वतंत्र महिला बचत गट आहे, वैभव महिला बचत गट. त्या बचत गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम सुरू आहे त्याविषयी काय सांगता? माझं लग्न झालं त्यावेळेस आमच्या म्हणजे वस्तीवरच्या त्यावेळेस बायकांना म्हणजे खरंच काहीच म्हणजे एकदम निव्वळ अडाणी म्हणलं तरी चालेल, पण त्या बायकांना व्यवहार ज्ञान म्हणजे बँकेचं व्यवहार म्हणा, कुठलं म्हणजे कसलीच बचतीचं महत्वच नव्हतं त्या बायकांना. त्यावेळेस पहिल्यांदा माझ्याकडे त्या आल्या, म्हणजे त्यावेळेस अंगणवाडी सेविका तिथल्या दुसऱ्या वाडीवर होत्या, म्हणजे त्यावेळेस मी सर्व्हिस करत नव्हते. त्यावेळेस आल्यानंतर असं तू बचत गटाची अध्यक्ष होती का म्हणून विचारलं. नाही मला पण त्यातली काही एवढं कल्पना नव्हती. म्हणलं हो म्हणले मी करूया आपण. असं 10 महिलांचा बचत गट केला. ते जवळजवळ 10 वर्ष तो गट चालवला. तिथून मग 2-3 गटाची स्थापना केली. महिला जागृत झाल्या, महिला जतपर्यंत पोहोचायला लागल्या. जत मध्ये आल्यानंतर त्यांना बँकेतले व्यवहार म्हणा, स्वतः आता त्या प्रत्येकीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि प्रत्येक त्या हाताळतात आणि बँकेत जेवढं मला तेवढी माहिती नाही त्या बायकाला म्हणजे प्रत्येकीला माहिती झालंय, याचाच मला आनंद आहे. त्यावेळेस आमच्या वाडीवर एकदम म्हणजे अशिक्षित महिला होत्या. त्या बचत गटाच्या माध्यमातून त्या भरपूर म्हणजे शिकलेल्या आहेत आणि महिला सक्षमीकरण ते काय असते त्यांना त्याचं महत्व पटवून दिलं. प्रत्येक महिला तालुक्याला यायला लागली आणि स्वतः व्यवहार करू लागली. आर्थिक व्यवहार म्हणा, कुठलेही बँकेचे व्यवहार ती स्वतः येऊन करते. आता सध्या बचत गटाच्या माध्यमातून काय तयार करता तुम्ही? सध्या म्हणजे आता आम्ही महिला बचत गटाला हे केलेलं, आता परवाच हे केलं, प्रत्येकीला मेंढी पालन, शेळी पालन जी शेतकरी महिला आहेत त्यांना आणि हे फॅशन म्हणजे जे शिवणकाम करते त्या बायकांना शिवण क्लास, एक दोघी आहेत माझ्या गटामध्ये, त्यांनी शिवण क्लाससाठी मशिनींची मागणी केलेली आहे. आर्थिक मदत आपल्या बँकेकडून त्यांनी द्यायची, तर 5 लाखापर्यंत त्यांनी प्रकरण केलेलं आहे आणि मी स्वतः पण केलेलं आहे. माझ्या झेरॉक्स मशीनसाठी मी हे केलेलं आहे, पण त्याला अजून काही मंजूर होऊन आलेलं नाही सर, ते होईल.
एकंदरीत बचत गटाचं काम करत असताना अनेक सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही पुढे असताय, त्याविषयी काय सांगते तुम्हाला? मला पहिल्यापासून थोडस सामाजिक कार्याची आवडच आहे. मला म्हणजे असं निस्वार्थी भावना आपल्या म्हणजे कुठलाही त्याच्या स्वार्थाने न ठेवता मी काम करते. मी स्वतःला पूर्ण झोकून देते. मला घरातून सर सुद्धा म्हणतात एवढं कशाला, काय नसतात लोक हे करत नाहीत. नाही, पण मला पहिल्यापासून आवड आहे. मी सरांचं पण म्हणजे थोडस हे करतेच आहे. काय नाही, एवढं सर हे करतात. सामाजिक कार्य करत असताना त्याविषयी काय एखादं मुद्दा तुम्हाला काय सांगता येईल? एखादी घटना किंवा सामाजिक कार्य करत असताना एखाद्याला मदत केली तुम्ही, असं काय सांगता येईल? आता महिलांवर अत्याचार होत असेल तर, एखादी महिलेवर नवरा मारहाण करत असेल किंवा दारू पिऊन येत असेल, गावात दारूबंदीसाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. माझ्याच सर्वेमध्ये एक महिला अशी होती, रोज माझ्या जवळ येऊन रडायची, मला असं नवरा दारू पिऊन हे करतोय ते करतोय, मॅडम तुम्ही हे करा, पण तुम्ही माझं नाव हे करू नका. त्या महिलेला मी प्रयत्न म्हणजे हे केलेलं आहे. आता तो तिचं कुटुंब म्हणजे नवरा बायकोचा संसार हा सुखात चाललाय. 2 मुलं आहेत त्यांना. आता काही नाही, व्यवस्थित आहे सर. लाडकी बहीण योजना सरकारने काढलेली आहे. आता बऱ्यापैकी जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांनी मदतनीस होती. तुमच्यावर काय जबाबदारी, किती लोकांना मदत केली? माझ्या सर्वे जवळजवळ माझा सर्वेचा भाग 655 माझा सर्वे आहे. तिथून जवळजवळ 125 महिलांचं म्हणजे लाडका बहिणीसाठी पात्र आहेत. तिथून जवळजवळ 75 फॉर्म मी स्वतः भरलेले आहेत. आणि जशी ही योजना चालू झाली जुलै 2024 पासून, तेव्हापासून सर अंगणवाडीकडे प्रत्येक महिला अंगणवाडीकडे विचारण्यासाठी किंवा कसं मॅडम फॉर्म भरायचा, काय अंगणवाडीची इमेज वाढली. आणि थोडंफार त्रास पण होतोय सर, शाळेचं काम बघून आणि हे पण म्हणल्यावर थोडस हे होते, तरी पण आम्ही करतोय. अनेक गरीब महिलांना तुमची मदत झाली. हो. एकंदरीत सामाजिक कार्याबरोबर गेल्या 18-20 वर्ष तुम्ही या समाजामध्ये सामाजिक कार्य करताय. त्या माध्यमातून तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. कुठले पुरस्कार मिळाले आणि त्या पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची काय प्रक्रिया? मला आमच्या सीडीपो कांबळे मॅडम होत्या, पहिल्या सीआरपी कुलकर्णी मॅडम होत्या. त्या म्हणायच्या ऑफिसमध्ये, तुझं काम एवढं चांगलं आहे, तू एवढा प्रयत्न करते, तुला म्हणजे मिळालाच पाहिजे. मला पहिल्यांदा अंगणवाडी नव्हती. मी पहिल्यांदा एक लहान छोटीशी खोली होती. नंतर मराठी शाळेची एक इमारत दिली, त्यांनी एक खोली दिली. मग ते तर थोडे दिवस हे केले, पण मराठी शाळेचं बांधकामाच्या आवारात माझी अंगणवाडी म्हणजे जागा नाही म्हणून त्याने हे करत होते, पण नाही म्हणलं अंगणवाडीची आपल्या मराठी शाळेच्या आवारात झालीच पाहिजे म्हणून मी 8 तास धरला. आणि ते शिक्षकांनी पण ते मान्य केलं. आणि तिथं अंगणवाडीचं माझं बांधकाम 2016ला पूर्ण झालं. मला 18-19ला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2022ला मला स्मार्ट अंगणवाडी म्हणून माझी अंगणवाडीची निवड झाली. आणि माझं कामकाज म्हणजे बघूनच मला ऑफिसचे सगळे होळकर जयंतीच्या निमित्ताने पुरस्कार मिळाला तुम्हाला. हो, गाव. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? नाही, तिथं त्यावेळेस पंचायत समितीला आम्ही होतोच. नोंदणीचं काम म्हणा, कुठलीही कामं प्रत्येक सेविकेला दिलं होतं. आणि गावात कसं अहिल्याबाई पुरस्कारासाठी निवड केलेल्या महिला, जिथं तुम्ही सामाजिक कार्य म्हणा, तुम्ही गावात कुठले हे केले, त्यावेळेस ते आम्हाला फोटो अपलोड करायला लावले त्यांनी. त्यानंतरच त्यांनी आमच्या पुरस्काराची निवड केलेली आहे. त्यामुळे मला ते मिळालेलं आहे. तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महिलांच्यासाठी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेतात. त्या कार्यक्रम सुद्धा अनेक वेळा तुम्ही हिरिरीने भाग घेतलाय, त्याविषयी काय सांगता? दादांचं कसं आपल्या हे नवरात्रीच्या वेळेस राजदांडिया असतं, रंगपंचमीच्या वेळेस रंगपंचमीसाठी, आणि अजून बरेच उपक्रम महिलांसाठी जे उपक्रम घेता येईल ते दादा स्वतः म्हणजे हिरिरीने भाग घेऊन. 8 दिवसापूर्वी सन्मान स्त्री शक्तीचा त्या ह्याच्यात पण बऱ्याच सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्करही सहभागी झाल्या होत्या. आणि प्रत्येक महिलेला त्यांनी स्वतः एक किट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. अक्षरशः खरंच महिला सगळ्या म्हणजे एवढ्या खुश झाल्या होत्या. आणि दादानी आजपर्यंत, मला तर माझ्या ह्या 20 वर्षाचा अनुभव आहे, दादा प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक किशोरीन मुलगी असो किंवा महिला असो त्याच्यासाठी प्रयत्न करतातच. आणि मला अभिमान आहे त्यांचा. कारण मी तर म्हणजे असं आमच्या गावात सुद्धा, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा मी सारखे बोलत असते, महिलेला तुम्ही म्हणजे मान देत नाही, महिलांसाठी तुम्ही एखादा कार्यक्रम घ्या. आताच 2 वर्षापासून जरा बदल झालेला आहे ग्रामपंचायतमध्ये पण. कारण स्त्रीला तिथं म्हणजे मानाची वागणूकच मिळत नव्हती अगोदर, ते आता म्हणजे थोडंफार हे झालेलं आहे सर. एकंदरीत आपण अंगणवाडी सेविका असो किंवा सामाजिक कार्य असो किंवा महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपण केलेलं.
एकंदरीत महिला या अजूनही घराच्या बाहेर पडत नाहीत, चूल आणि मूल करत अजूनही घरात बसतात. त्यामुळे एकंदरीत महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताय? नाही, मी माझ्या तसं निदर्शनाचं मी प्रत्येक महिलेला आणि ठासून सांगत असते, आपण स्वतःसाठी स्वतःही आपण एक स्वतः सन्मानाने जगलं पाहिजे आणि आपण कुठल्याही ह्याच्यात मागं नाही पडायचं. कारण प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री ही असतेच. त्या स्त्रियांच्या बरोबर पुरुषांच्या बरोबर ना आपण काम करायचं. त्यामुळं कुठल्याही ह्याच्यात आपण माघार घ्यायची नाही. ते कुठलेही काम असू दे आपण समोर जायचं. त्यामुळे प्रयत्न म्हणजे त्यांना असं हे वाटतंय, तुम्ही मॅडम सांगताय खरं बरोबर आहे, पण आम्हाला असं नाही. तरी पण त्या महिलेला मी तिची मानसिकता तयार करतेच आहे. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज पहिला दिवस आहे. नवदुर्गा म्हणून आपण पहिली मुलाखत आम्ही तुमची घेतोय. त्यानिमित्तानं एक उखाणा आपण या ठिकाणी घेतलाच पाहिजे. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, बाळासाहेबांचं नाव घेते, तुमचं सर्वांचा मान राखून. धन्यवाद मॅडम. गेले 15 ते 20 मिनिटं आपण संपूर्ण आपला इतिहास या ठिकाणी कथन केलेला आहे. कशा पद्धतीने आपण सामाजिक कार्य असो किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केले. त्यामुळे अनेक पुरस्कारही तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. नवरात्रीच्या तुम्हाला TV1 मराठीकडून लाख लाख शुभेच्छा. मला तुमच्यासाठी एवढं सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेण्याला आबाळाचं ओझं नसतं. इथून पुढे सुद्धा तुम्ही सामाजिक कार्यातून किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून एक उंच भरारी घ्यावी, एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.